न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। सुरेशभाऊ बनसोडेंच्या पुढाकाराने नगरात धम्मरथाचा जल्लोष। सुरेशभाऊ बनसोडेंच्या पुढाकाराने नगरमध्ये बौद्ध बांधवांचा प्रचंड जल्लोष। राष्ट्रीय प्रवचनकार प्राध्यापक दिवा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली देहू रोड ते दीक्षाभूमी असा धम्मरथ सोहळा सुरू झाला असून या रथाचे अहिल्यानगर शहरात हार्दिक स्वागत करण्यात आले। धम्मरथ अभियान संयोजन समिती व धम्म बांधव यांच्या पुढाकाराने आयोजित या रथयात्रेत शहरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। सब्बे सत्ता सुखी होंतु या संदेशाने वातावरण दुमदुमून गेले। या प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून माननीय सुरेशभाऊ बनसोडे उपस्थित होते। संग्राम भैया जगताप यांनी देखील धम्मरथ सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। या रथयात्रेतून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि समता यांचा संदेश देण्यात आला असून अहिल्यानगरात वातावरण भाविकतेने वंदनीय बनले आहे। या ठिकाणी आपण सर्वजण जो देहू रोड ते नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी जो धम्मरथ जातो त्या धम्मरथाचे सर्व म्हणजे धम्मकार्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। त्यासाठी त्यांचं खूप कष्ट घेतात। त्या बाबूसर यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। या ठिकाणी आपण मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पावसामुळे ते कार्यक्रम आपण छोट्या खाली घेतले। तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच आपले धम्म बांधव व सर्व समाज बांधव सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो। या निमित्त या पुतळ्यापाशी आपण प्रथमच हा कार्यक्रम आयोजित केला व त्याला सर्वजण उपस्थित राहिले। या कार्यक्रमाला आमदार संग्राम भैया जगताप पण येणार होते, पण पावसामुळे ते पण काही ठिकाणी अडकलेले आहेत। तर मी या ठिकाणी सांगतो की हा जो धम्मरथ त्यांचा 18 वर्षापासून जो प्रवास चालू आहे, हा जो धम्मरथ आहे त्याची गौरवशाली बाब म्हणजे हा जो धम्मरथ आहे हा अमेरिका, श्रीलंका या ठिकाणी पण दाखवला जातो। म्हणजे एवढं मोठं त्यांचं कार्य आहे जो भारताबाहेर पण परत दाखवलं जातं। तर या निमित्ताने मी त्यांना एवढं शुभेच्छा देईन की हा रथ अविरतपणे चालला पाहिजे। आपण असो नसो पण हा रथ थांबला नाही पाहिजे अशी माझी इच्छा आहे। त्यानिमित्त मी सर्व आपल्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने, अहिल्यानगर शहराच्या वतीने, अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप मित्र परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। यापूर्वी ज्यांनी हा रथ इथे आणला आणि ज्यांनी हा रथ इथे सजवला विचाराचा आणि ज्यांनी आतापर्यंत या पुण्यातल्या लेकरांना खऱ्या अर्थानं मायेची ऊब दिली म्हणून हा धम्मरथ टिकलेला आहे। हा समाजाला निर्माण केलेला आहे। हा बागुल सरांचा नाही, लक्षात घ्या। ही गाडी सुद्धा बागुल सरांची नाही, ही समाजाची गाडी आहे। हे सगळं जे आहे, हे ऐश्वर्य जे आहे ते बापानं दिलेलं आहे आणि बापाच्या लेकरांनी टिकवलेलं आहे। म्हणून हे नगरकरांनो तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। नमो बुद्धाय, जय भीम। 18 वर्षापासून या अहिल्यानगर शहरामध्ये समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने दरवर्षी सर्वजण मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात। पण मी विशेष करून बागुल सरांचे यावर्षी आभार यासाठी मानेल आणि धम्म संयोजन समितीचा आभार मानेल की आंबेडकरी चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करत असणारे नेतृत्व आज धार्मिक चळवळीमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांना संधी दिली। असे सुरेश भाऊंना तुम्ही स्वागताध्यक्ष केलं, त्यामुळे मी तुमचं प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो। सर्व भीमसैनिकांचे पावसामध्ये खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उभे राहिलात। बागुल सरांबरोबर आलेल्या पुण्यापासून या महिला भगिनी असतील आणि रथाबरोबर जे स्वयंसेवक असतील त्यांचेही मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार मानतो आणि या रथाचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।